कलम 304 लावण्यावरून दावे प्रतिदावे। आमदार रवींद्र धंगेकर यांचा ट्विट। पुणे अपघात प्रकरणात पहिल्या एफआयआर मध्ये कलम 304 न लावता फक्त 304 अ कलम लावलं। यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? गुन्ह्याचं गांभीर्य कमी होण्यासाठी ही पळवाट आहे का? पुणेकरांनी प्रकरणामध्ये आवाज उठवल्यानंतर 304 अ सोबत 304 हे कलम लावण्यात आलं। राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली एफआयआर कॉपी बदलल्याबाबत माहिती नव्हती का, असे सवाल रवींद्र धंगेकर यांनी केले। तर मुरलीधर मोहोळ माजी महापौर यांचं ट्विट। लोक तुम्हाला नाकारतात कारण तुमचा अभ्यास कच्चा। खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता। पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर घेतला जातो, त्यातील कलम योग्य आहेत की नाही हे वरिष्ठ अधिकारी तपासतात। फडणवीसांनी देखील हे सांगितलं की कलम 304 पहिल्यापासून लावला आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये पहिल्या एफआयआर मध्ये कलम 304 न लावता फक्त 304 अ हे कलम लावलं। यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? पहिल्या एफआयआर ची कॉपी शेअर करत आमदार रवींद्र धंगेकरांनी हा सवाल केला। तर धंगेकर खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीही करू शकतात। फडणवीसांनी सांगितल्यानुसार 304 कलम पहिल्यापासून लावलं होतं। पहिल्या एफआयआर मध्ये 304 कलम आधीपासूनच होतं, असा पलटवार मुरलीधर मोहोळ यांनी केलाय।